नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त। आज बनवले गव्हाच्या पिठाचे मस्त असे गणपती बाप्पाला खूपच आवडणारे आणि सर्व म्हणजे आपले जे जिथे जिथे गणपती बाप्पा बसलेत त्यांना सर्वांना गणपती बाप्पांना हे मोदक आवडतातच। लाल गव्हाचे मोदक केले, लाल गव्हाचे मोदक असं गाण्यामध्ये त्यांचा उच्चार आहे। तर त्याच्यासाठी असे साधं मस्त असं गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि मऊ लुसलुशीत असं मस्त भिजवून घेतलं होतं। 10 मिनटं त्याला मुरत ठेवलं। खोबऱ्याचा किस घेतला, त्याच्यामध्ये वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स पावडर आणि असं मस्त मिक्सरला साखर टाकून त्याच्यात मस्त असं दळून घेतलं मिक्सरला आणि असे बघा छान असे बारीक करून 21 मोदक केले। आणि 21 मोदकामध्ये एक मोदकामध्ये किंचित असं मीठ टाकले। म्हणजे एक दंतकथा होती की गणपती बाप्पांच्या आई पार्वती माता जेव्हा मोदक बनवत होत्या त्यावेळेस गणपती बाप्पा विचारत होते, आई तू हे थोडंसं मीठ का टाकलं? तर आई बोलल्या, म्हणजेच पार्वती माता बोलल्या, बाप्पांना सांगितलं, अरे बाळा, तुझं एवढी भक्ती करतात सर्वजण आणि तू त्यांना आशीर्वाद देतो आणि इतकी तुझी आतुरतेने वाट बघतात तुझ्या आशीर्वादाची ते, तर त्यांच्या नशिबात त्यांचं भाग्य असेल तर त्यांना हा थोडासा किंचित असा खारसट मोदक जर ज्याच्या नशिबात असेल त्याला जर मिळाले तर त्याचं भाग्य उदय होतो आणि त्याचं सर्व दुःख, संकट, विघ्न सर्व काही दूर होतं आणि त्याच्या जीवनात ऐश्वर, आनंद, सुख, समृद्धी सर्व काही नांदतं। तर अशा पद्धतीने असं पार्वती मातांनी गणपती बाप्पांना सांगितलं आणि अशी दंतकथा सांगितली जाते, ती तुमच्याबरोबर मी शेअर केली आहे। आणि ज्याच्या भाग्यात जो खारा मोदक येतो खरंच तो भाग्यशाली असतो। गणपती बाप्पाला जो मनोभावे पुजतो तर त्याच्यात नशिबात हा खारा मोदक येतोच म्हणजे येतो। अशा पद्धतीने मी सर्व मोदक असे मस्त तळून घेतलेले आहेत। तुम्हाला कशी वाटली दंतकथा नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। आणि बघा असे मोदक आपले तयार झालेले आहेत। बोला गणपती बाप्पा मोरया असं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नक्की येऊ द्या आणि गणपती बाप्पा घरात तुमच्या भरभराट होऊ द्या, सुख समृद्धी नांदू द्या आणि सर्व काही तुमचे विघ्न असतील ते असे एका झटक्यात गणपती बाप्पांनी दूर करावे अशी मी गणपती बाप्पांजवळ विनंती करते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।